बच्चू कडू आज मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत आणि या भेटीमध्ये कर्जमाफीबाबत चर्चा होणार आहे। शिष्टमंडळाच्या भेटीनंतर बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीचा निर्णय घेतलाय। सरकारने कर्जमाफीची तारीख न दिल्यास रेल्वे बंद पाडणार असा इशारा बच्चू कडूंनी दिलाय। आंदोलकांनी रस्ता मोकळा केला असून शासनाने दिलेल्या मैदानात आंदोलन सुरू आहे। मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीनंतर पुढची दिशा ठरवली जाणार आहे। पण आंदोलन थांबवणार नाही पहिली गोष्ट। मीटिंगला जरी गेलो तर आंदोलन बगर थांबवता न थांबवता जात आहे। अन्याय का नाही? आता सगळ्यांना विचारून निर्णय घ्यायचा आहे। मी सीएम साहेबांशी बोलले ते सांगितलं आपली मूळ मागणी आहे कर्जमुक्तीची, बरोबर का? कर्जमुक्तीचं सरकार म्हणते कर्जमुक्ती करू पण तारीख नाही सांगू। पहिले ऐकलंय ऐकून तर घ्या। आपण आंदोलन केलं रायगडला, रायगड नंतर पहिली मिटिंग झाली, दुसऱ्या मिटिंग मध्ये आपण अन्नत्याग आंदोलन केलं, अन्नत्याग आंदोलन मध्ये समिती तयार झाली पण तारीख सांगत नाही। आपलं अजून आंदोलन काय आहे? गव्हर्नमेंट काय म्हणतं कर्जमाफी करतोच आणि मुक्ती करतोच पण तारीख सांगत नाही असं सरकारचं म्हणणं आहे। आपलं आंदोलन कशासाठी आहे? तारीख सांगण्यासाठी आहे। किती तारखेला करतात ते सांगण्यासाठी आहे का नाही? जर सरकारनं आज बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांची भेट होणार आहे। या भेटीमध्ये कर्जमाफीवर चर्चा होणार आहे। या संदर्भातली माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत आहेत। जितेंद्र, त्याप्रमाणे नागपुरात चक्काजाम आंदोलन केलेलं होतं शेतकरी आंदोलकांनी। त्यानंतर सरकार एक पाऊल पुढे आलं तर शेतकरी जे आंदोलक आहेत आणि नेते आहेत ते देखील एक पाऊल पुढे आलेलं होतं। तसंच कोर्टाचा महत्त्वपूर्ण आदेश होता की काल संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलन स्थळ रिकामं करावं, कारण या आंदोलनामुळे नागपूर शहरात येणारे किंवा बाहेर जाणारे जे 4 मोठे महामार्ग आहेत त्यावर 30 तास तब्बल मोठे प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली होती। आणि त्यानंतर कोर्टाचा एकीकडे आदेश आला, त्याचबरोबर सरकारचं शिष्टमंडळही आंदोलकांच्या भेटीला आलं। त्यानंतर जे आहे ते शेतकरी आंदोलक समोर आले होते। त्यानंतर दोघांमध्येही चर्चा झाली आणि कुठेतरी तोडगा निघावा यासाठी यावरून नंतर जे आहे ते दोघांमध्येही चर्चा झाली आणि त्यावरून चर्चेसाठी शेतकरी नेते तयार झाले। मात्र आग्रहाची भूमिका होती की कर्जमाफी, शेतकरी कर्जमाफीचा जो मुख्य मुद्दा आहे त्यावर काहीतरी सरकारकडून आश्वासन मिळालं पाहिजे, लेखी आश्वासन मिळालं पाहिजे। आणि त्यानंतर आज शेतकरी नेते आहेत ज्यामध्ये बच्चू कडू असतील, राजू शेट्टी असतील, रविकांत तुपकर, अजित नवले यांच्यासोबतच वामनराव चटप आणि इतरही शेतकरी नेते जे आहेत ते आज मुख्यमंत्र्यांची मुंबईमध्ये भेट घेणार आहे, त्यांची चर्चा होणार आहे। आंदोलन मागे घेतलेलं नाहीये, मात्र जो चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं होतं जामठा गावाजवळ ते आता आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे। ट्रॅक्टर्स जे रस्त्यावर उभे करून ठेवण्यात महामार्ग अडवण्यात आलेले होते ते महामार्ग मोकळे करण्यात आलेले आहेत आणि जे नियोजित स्थळ होतं नागपूर वर्धा महामार्गावरील परसोडी गावाजवळ जे मैदान उपलब्ध करून देण्यात आलेलं होतं आंदोलनासाठी, त्याच आंदोलनाच्या ठिकाणी आता हे आंदोलन सुरू राहणार असल्याचं बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत जी बैठक लावलेली आहे त्यामध्ये नेमकी काय चर्चा होते, त्यातून काय समोर येतं, शेतकऱ्यांना आश्वस्त करण्यास सरकार किती यशस्वी ठरतं आणि शेतकरी जे नेते आहेत ते सरकारकडून मिळालेल्या आश्वासनावर किती संतुष्ट होतात ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे। कारण आंदोलन सुरूच ठेवण्यात आल्याची घोषणा काल बच्चू कडू यांनी केलेली होती। जर अपेक्षित आंदोलनाला यश किंवा म्हणजे चर्चेतून यश मिळालं नाही तर आंदोलन आम्ही सुरू ठेवू आणि परवा म्हणजे उद्या पुन्हा रेल रोको करू असा इशाराही बच्चू कडू यांनी दिलेला होता। त्यानंतर जे आंदोलन आहे ते आजही सुरू आहे। नागपूरच्या या परसोडी मैदानामध्ये हे आंदोलन सुरू आहे। आंदोलन करते रात्रभर इथे थांबून होते। आंदोलकांची संख्या भले कमी झाली असली तरी आंदोलन सुरू आहे आणि बच्चू कडू आणि इतर शेतकऱ्या नेत्यांशी चर्चेनंतर काय समोर येतं त्याकडे आता आंदोलकांसोबतच सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल। विक्रांत, बरं, धन्यवाद जितेंद्र। या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तुमचंही लक्ष असू द्या, वेळोवेळी अपडेट घेत राहू। तर या संदर्भात नवनाथ बन यांनी एक पोस्ट केलेली आहे। भाजपचे माध्यम प्रमुख, भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची एक पोस्ट नेमकी काय आहे आपण तेही पाहूया। सन्माननीय बच्चू कडूजी, राजू शेट्टीजी आणि इतर नेते, माननीय हायकोर्टाचा आदेश नीट वाचा आणि मग कोर्टावर बोला।
2 बाबी त्यात नमूद केल्या आहेत. आंदोलनाला परवानगी एकाच दिवसाची होती, त्यातही सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही अशी हमी तुम्ही दिली होती. दुसरं, सरकार कोर्टात गेलं नाही तर वर्तमानपत्रातील बातम्यांची दखल घेऊन कोर्टानं स्वतःहून दखल घेतली. न्यायालयाचा अवमान करू नका आणि आमचे नेते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर टीका करताना लोकशाही प्रक्रियेच्या चिंधड्या उडणार नाही याची काळजी घ्या.